देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत असतात। काही घटना या लवकर उघडकीस येतात तर काही घटना या उशिरा उघडकीस येतात। कारण की काही घटना या अशा पद्धतीने केलेल्या असतात की त्या नेमक्या कोणी केल्यात, कधी केल्यात आणि ज्या केल्यात त्याच्यामध्ये काहीही सबूत किंवा काहीही पुरावा न मिळाल्यामुळे ते आरोपी अनेक दिवस म्हणजे बिनधास्तपणे राहतात। पण मात्र गुन्हेगार किती हुशार असला, चालाक असला तरी त्याला कायद्यापासून वाचता येत नाही, अखेर त्याला जेलमध्ये जावं लागतं। याच घडणाऱ्या घटनांवर आधारित काही चित्रपट सुद्धा आलेले आहेत आणि ते चित्रपट सुद्धा आपण पाहिलेले आहेत। जर एक उदाहरण म्हणून पाहिलं तर आपण दृश्यम या चित्रपटाचं उदाहरण घेऊ शकतो की दृश्यम चित्रपटामध्ये कशा पद्धतीने एका व्यक्तीचा खून केला जातो, त्याचा मृतदेह एका ठिकाणी पुरला असतो आणि ते पुरल्यानंतर त्याचा काहीही सबूत, काहीही पुरावा कोणाला मिळालेला नसतो। त्यांची चौकशी होते, सगळं काही होतं, पण मात्र ते कशा पद्धतीने सगळेजण उत्तर देतात, पोलीस सुद्धा हैराण होतात। गुन्हा तर घडलेला असतो पण मात्र त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही। पण मात्र चित्रपटामध्ये पाहायला योग्य वाटतं, पण मात्र प्रत्यक्षात सुद्धा तशा पद्धतीनं घडतं। लोक तसं पुरावा लपवण्याचं काम करतात, पण मात्र पोलीस प्रत्यक्षात त्यांना शोधून काढतात आणि जेलमध्ये सुद्धा टाकतात। अशाच पद्धतीची एक आपण सस्पेन्स स्टोरी पाहणार आहोत। या स्टोरीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं घडलेलं आहे, पण मात्र यामध्ये आरोपी 5 वर्षानंतर जेलमध्ये सुद्धा गेलेला आहे आणि ही संपूर्ण घटना कुठं घडली, काय घडली हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ही सत्य घटना आहे, वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे, त्या आधारे आपण तुम्हाला संपूर्ण स्टोरी सांगत आहोत। आता ही जी घटना घडली आहे ती घडली आहे मध्य प्रदेशातील भोपाळमधील कोलार इथं घडलेली घटना आहे। तारीख आहे 27 मे 2021 ची। 27 मे 2021 रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळतो आणि हे मृतदेह आढळल्यानंतर गावामध्ये, परिसरामध्ये चर्चा सुरू होते की मृतदेह कोणाचा आहे, काय आहे। पण मात्र जेव्हा घटनास्थळी पोलीस येतात, मृतदेहाची तपासणी करतात, त्याची ओळख पटवतात, तेव्हा समजतं की हा मृतदेह एका मोहन मीना नावाच्या व्यक्तीचा आहे आणि मोहन मीना नावाच्या व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत जातात। तपास केल्यानंतर समजतं की हा जो मृत पावलेला व्यक्ती आहे त्याला एक भाऊ सुद्धा होता। जेव्हा त्याच्या घरी चौकशीसाठी जातात तेव्हा समजतं की याचा भाऊ सुद्धा काही वर्षांपासून बेपत्ता आहे आणि त्याचा सुद्धा खून झालेला आहे, तो सुद्धा सापडलेला नाही। मग आता नेमका याचा मृत्यू झालाय, त्याच्या भावाचा सुद्धा मृत्यू झाला होता, पण मात्र त्याच्या भावाचा मृत्यू झालाय का तो बेपत्ता आहे, कुठं आहे, काय आहे याचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता। पोलिसांकडे काहीही सबूत किंवा काहीही पुरावा नव्हता की नेमका हा खून कोणी केलाय, काय केलाय। पण मात्र तपासाच्या आधारावर पोलिसांनी मोहनची मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याच्या भावाच्या घरी गेल्यानंतर समजलं की त्याच्या भावाचं लग्न झालेलं होतं। त्या ठिकाणी उर्मिला मीना नावाची महिला राहत होती, जी रणजित मीनाची बायको होती आणि रणजित मीना मागच्या काही वर्षांपासून बेपत्ता झालेला होता। उर्मिलाला एक मुलगा सुद्धा होता आणि ते दोघं जण त्या ठिकाणी राहत होते। मग मोहनच्या खुनाबद्दल उर्मिलाला विचारण्यात आलं की याला नेमकं कोणी मारलेलं असावं, का मारलं असावं, तुम्हाला याबद्दल काही माहीत आहे का? तेव्हा तिनं सांगितलं की मला काही माहीत नाही, कोणी मारलेला असेल, काय मारला असेल मला काहीही माहीत नाही, पण मात्र जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा असं उर्मिलानं पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस त्या ठिकाणावर निघून गेले। तपास काही वेळ लांब पडला, पण मात्र पोलिसांना पुन्हा संशय आला आणि म्हणून पोलिसांनी ती जी उर्मिला नावाची महिला आहे त्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर मोहनच्या मृतदेहाबद्दल विचारलंच, पण मात्र तिच्या नवऱ्याबद्दल म्हणजे रणजित मीनाबद्दल जेव्हा विचारलं तेव्हा ती एकच उत्तर देत होती आणि तिचा जो मुलगा आहे त्याला सुद्धा विचारलं की काय काय घडलं होतं, तेव्हा तो सुद्धा एकाच पद्धतीचे उत्तर देत होता। म्हणजे जेव्हा मोहनचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मीनाला माहीत, उर्मिलाला
माहीत होती. मग उर्मिला कुठंतरी लपवतीये असं पोलिसांच्या लक्षात आलं. मग पोलिसांनी उर्मिला नावाच्या महिलेला एका रूममध्ये प्रश्न विचारले आणि दुसऱ्या रूममध्ये तिच्या मुलाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण मात्र वारंवार प्रश्न विचारल्यानंतर दोघांचीही उत्तरं एकसारखीच होती. पोलिसांनी वारंवार म्हणजे परत तेच प्रश्न विचारले, पण मात्र ते एकसारखंच बोलत होते, जणू काही त्यांनी पाठच केलं. मग माणूस बोलताना चुकतो, अडखळतो, काहीतरी मागं पुढं होतं, पण मात्र यांच्या बोलण्यामध्ये तसं काहीच होत नव्हतं. यांचं बोलणं अगदी पाठ केल्यासारखंच वाटत होतं. म्हणून पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी त्या महिलेला आता वेगळ्या पद्धतीने विचारायला सुरुवात केली. पोलिसांनी त्या महिलेला सांगितलं की जास्त आता खोटं बोलायचा प्रयत्न करू नका. तुमचा जो नवरा आहे त्याचा मृतदेह सापडलेला आहे आणि त्याची माहिती आम्हाला लागलेली आहे की मृतदेह कुठं आहे, काय आहे म्हणून. हे सगळं ऐकताच त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती म्हणे असं होऊ शकत नाही, तुम्हाला त्याचा मृतदेह सापडूच शकत नाही, अशी तिनं गॅरंटी दिली. मग एवढं बोलताच पोलीस म्हणे असं कसं काय होऊ शकतं, तू एवढं ठामपणाने कसं काय सांगू शकते की त्याचे मृतदेह सापडू शकत नाही म्हणून. मग पोलिसांच्या पद्धतीनं त्या महिलेला जेव्हा विचारलं तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तिनं सांगितलं की काही वर्षापूर्वी म्हणजे 5 वर्षाच्या अगोदर तिचा जो नवरा होता रणजित मीना नावाचा, याच्यासोबत तिचं लग्न झालेलं होतं, सुखाचा संसार सुरू झालेला होता. पण मात्र तिला तिचा नवरा आवडत नव्हता, कारण की तिचा नवरा थोडा अपंग होता. मग लग्न करताना तिला ही गोष्ट समजली नाही, पण मात्र लग्न झाल्यानंतर तिचा नवरा तिला आवडत नव्हता आणि नवऱ्यापेक्षा नवऱ्याचा भाऊच म्हणजे तो मोहन मीना आवडू लागला होता. मग जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा ती तिच्या धीराबरोबर म्हणजे मोहन बरोबर नको ते कृत्य करायची, अनेक रात्र रंगीन करायची. पण मात्र तिच्या नवऱ्याला या गोष्टीबद्दल काहीही कानोकान खबर सुद्धा नव्हती. मग एक दिवस रणजित अचानक घरी आला आणि त्यानं त्याच्या भावाला आणि त्याच्या बायकोला नको त्या अवस्थेमध्ये बघितलं. मग नको त्या अवस्थेमध्ये बघितल्यानंतर त्याचे तळपायच्या मस्तकाला गेली. घरामध्ये वादविवाद सुरू झाला. पण मात्र घरचं मॅटर आहे, घरचं प्रकरण घरीच निपटावं म्हणून रणजित शांत राहिला. त्यानं कोणालाही ही गोष्ट सांगितली नाही किंवा बाहेर जास्त वाच्यता केली नाही. याच गोष्टीचा गैरफायदा उर्मिलानं आणि तिच्या प्रियकर धीरानं घेतला आणि तिच्या नवऱ्याला ठार करायची संपूर्ण प्लॅनिंग केली. मग ठरल्याप्रमाणे एक दिवस दोघा जणांनी त्याचा गाळा आवळून खून केला, त्याला ठार केलं आणि जवळच एका घराचं बांधकाम सुरू होतं. त्या घराच्या बांधकामामध्ये जो सेफ्टी टँक असतो, संडासचा टँक असतो, त्या टँकमध्ये त्याचा मृतदेह पुरला आणि पुरल्यानंतर त्याच्यावर घर बांधलं. त्या ठिकाणी एक रूमसुद्धा काढली आणि त्याच घरामध्ये हे आता राहू लागले. बघता बघता बरेच दिवस निघून गेले, बरेच वर्ष निघून गेले. बघता बघता 5 वर्ष या संपूर्ण गोष्टीला झाले आणि तिनंच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली की तिचा नवरा बेपत्ता झालाय, कुठं गेलाय, काय गेलाय, कोणाला काही कानो खबर नाही. पण मात्र पोलिसांनी कुठंही निघून गेला असं म्हणून तेव्हा जास्त तपास केला नाही किंवा चौकशी केली नाही, कारण की त्याची बायकोच त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत नव्हती की खरंच तपासणी करा म्हणून. मग बरेच दिवस उलटून गेल्यानंतर ते मृतदेह घरामध्येच पुरलेला होता आणि त्याची बायको त्या ठिकाणी तिच्या प्रियकर धीरासोबत त्याच घरामध्ये त्याच खोलीमध्ये झोपत होती, सगळं काही करत होती आणि खाली तिच्या नवऱ्याचा मृतदेह होता. तिला एक मुलगा सुद्धा होता, पण मात्र त्याला काही या गोष्टीची कल्पना नव्हती, खबर नव्हती, कारण की यांनी परस्पर केलेलं हे कृत्य होतं. मग 5 वर्ष निघून गेल्यानंतर तो जो मोहन आहे तो त्याच्या वहिनीला आणि त्याच्या प्रेयसीला म्हणजे त्या महिलेला ब्लॅकमेल करू लागला की कशा पद्धतीने त्याला मारलेला आहे ते पुन्हा प्रकरण उघड करेल म्हणून तो तिला ब्लॅकमेल करू लागला, धमकी देऊ लागला आणि तिच्याकडे काही पैशाची सुद्धा मागणी करू लागला. आता ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती आणि तिच्या प्रियकारासाठी तिने तिच्या नवऱ्याला मारलं होतं, म्हणून तिनं आता तिच्याच प्रियकाराला म्हणजे धीराला सुद्धा मारायची संपूर्ण प्लॅनिंग केली. पण आता धीराला मारायचं म्हणल्यावर हाताशी कोणाला धरायचं, म्हणून तिनं तिच्याच मुलाला हाताशी धरलं आणि दोघा जणांनी मिळून तिच्या प्रियकर धीराला ठार करायचं ठरवलं. आणि अखेर ठरल्याप्रमाणे त्याला गोड गोड बोलून दारू पाजली, दाढी पाजून त्याला
गळा आवळला, त्यालासुद्धा ठार केलं. पण मात्र त्याचा मृतदेह पुरून न टाकता रोडच्या कडेला नेऊन फेकून दिला आणि त्या ठिकाणाहून पसार झाले. आणि मृतदेह 27 मे 2024ला आढळला. लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं. पोलीस घटनास्थळी आले. संपूर्ण तपास झाला आणि तपास केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. आणि पोलिसांनी उघडकीस केल्यानंतर ती जी महिला आहे, तिचा जो मुलगा आहे, या दोघांवर सुद्धा कारवाई केली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. आणि त्या महिलेनं ज्या पद्धतीनं जो मृतदेह घरामध्ये पुरला होता, त्या आधारे पोलिसांनी खरंच त्या ठिकाणी जाऊन पाहिलं की कुठं मृतदेह पुरलेला आहे, काय आहे ते उखरून पाहिलं. पण मात्र त्या ठिकाणी फक्त सांगाडाच उरलेला होता. आणि त्या सांगाड्याचं जेव्हा DNA सॅम्पल घेण्यात आले, काही टेस्ट करण्यात आल्या, तेव्हा समजलं की तो मृतदेह ते सांगाडा तिच्याच नवऱ्याचा आहे. आणि त्याच आधारे तिला आता शिक्षासुद्धा झाली आहे. तिला डबल केसमध्ये शिक्षा झाली आहे, तर तिच्या मुलाला फक्त एकाच गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली आहे. दोघंजणसुद्धा कायदेशीर शिक्षा भोगत आहेत. पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळे अशा घडणाऱ्या ज्या घटना आहेत यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.